राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये येणार आहेत। 90 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे। राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे। त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। बाधित शेतकऱ्यांसाठी 21.30 कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आलेली आहे। एप्रिल महिन्यातील अवकाळी पावसाचा फटका बसलेला असून नेवाशातील सर्वाधिक लाभार्थी आहे। एप्रिल 2026 मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे बाधित झालेल्या नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी 21,30,37,400 रुपयांच्या अनुदानास शासनाने मंजुरी दिलेली असून निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांनी याबाबतचे आदेश व निर्गमित केलेले आहेत। राज्यामधील 15 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। जून महिना संपत आला तरी राज्यातील बहुतांश भागामध्ये मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे। यंदा मान्सूनची उशिरा एंट्री झाल्याने पावसाने दडी मारल्याचं पाहायला मिळत आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागामध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे। पावसाचा हा जोर कायम असून शनिवारी हवामान विभागाने 15 जिल्ह्यांना अलर्ट जारी केलेला आहे। स्वस्त धान्य दुकानामधून धान्य वाटपाला सुरुवात झालेली असून 30 जूनपर्यंत धान्य वितरित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। धान्य वाटपासाठी 30 जूनपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे। करपणाऱ्या मिरचीच्या पिकास मिळाले जीवनदान। भोकरदन तालुक्यामध्ये 2 दिवसांपासून समाधानकारक पाऊस झालेला आहे। जालना जिल्ह्याला येलो अलर्टचा इशारा देण्यात आलेला असून हवामान विभागाच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आलेले आहे। म्हणावं तितका पाऊस नाहीच अजून सुद्धा हिमतवाडा परिसरामध्ये कृषी विद्युत पंप सुरूच आहे। रिमझिम नंतर पुन्हा ऊन पडत आहे। सर्व्हर अपडेटच्या फेऱ्यामध्ये अडकली निराधारांची पेन्शन। हजारो लाभार्थी प्रतीक्षेमध्ये असून वृद्ध विधवा दिव्यांग लाभार्थ्यांमध्ये चिंता व्यक्त होते। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 29,409 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार। तपासणी माहिती अपलोडचे काम पूर्ण झालेले असून कर्जमुक्ती योजनेचा मिळणार लाभ। कारण शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर लाभ मिळावा यासाठी कर्ज खात्यांची तपासणी आणि माहिती अपलोड करण्याचे काम पूर्ण झालेले आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील 29,650 शेतकरी कर्ज खात्यांचे लेखापरीक्षण पूर्ण झालेले आहे। नगर जिल्ह्यामध्ये 52% पावसाची तूट असून केवळ 15,040 हेक्टर पेरणी झालेली आहे। 5.79 लाख हेक्टर उद्दिष्टांपैकी 2.59 हेक्टरवरतीच पेरा झालेला आहे। शहीद जवानांच्या वारसांना शेतजमीन हस्तांतरणासाठी मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ केले जाणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून घोषणा करण्यात आलेली आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये दमदार पावसाची प्रतीक्षा ही कायम असून खरीपास केळी लागवड खोळंबलेली आहे। अल निनोचे संकट गाळत झालेले आहे। कृषी विभागाची बियाणे योजना असून अडचण नसून खोळंबा होतोय। बियाणे योजनेसाठी शेतकऱ्यांची निवड होत नसल्याने संभ्रम निर्माण होतोय। मोफत सोयाबीन बियाणे योजनेमध्ये अनेक शेतकरी वंचित असून निवड प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होते। 398 अर्जांपैकी 322 लाभार्थ्यांची निवड केली जाते। महाराष्ट्रातील 14,500 शाळांमध्ये 10पेक्षा कमी विद्यार्थी आहे। शैक्षणिक दर्जासाठी स्कूल क्लस्टरचा फॉर्म्युला नीती आयोगाची शिफारस। नाशिक जिल्ह्यामध्ये जून महिन्याअखेर 681 गावेवाड्यांना टँकरने पाणी दिले जाते। 3,33,000 नागरिकांची तहान ही टँकरवरती। येवल्यामध्ये 44 टँकरची धावपळ। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाने घेतली 4 दिवसानंतर विश्रांती। 30 जूनपर्यंत येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। सरासरी 306 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय। बळीराजा हा दमदार पावसाच्या प्रतीक्षेमध्ये असून पोथरे परिसरामध्ये पावसाची समाधानकारक हजेरी लागलेली आहे। आद्रा नक्षत्रावरील पावसामुळे आशा आता पल्लवित झालेल्या आहे। कोयना धरणामधील गाळाबाबतचा प्रचार अनाठायी ठरतोय। धरणामध्ये अत्यल्प गाळ असल्याचा जलतज्ञांचा माजी अधिकाऱ्यांना दावा केला जातोय। सिंचन योजनेचा निधी हा तात्काळ मंजूर करा, प्राचार्य शिवराज काळुंगे म्हणाले। मंगळवेढा येथे कृष्णा खोरे पाणी संघर्ष समितीची 34वी परिषद। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त MSP थेट जमा करणार। पंजाब सरकारची बळीराजाप्रती कटिबद्धता। संपूर्ण शेतमालाच्या खरेदीची हमी। सोयाबीन विमा मंजूर। कापूस उत्पादक प्रतीक्षेमध्ये आहे। श्रीरामपूर तालुक्यातील 8,319 शेतकऱ्यांना सोयाबीन पीक विम्याची रक्कम मंजूर झालेली असली तरी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप भरपाई न मिळाल्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झालेले आहे।
कोकण योजनेमुळे 30 लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखालेले असून भूसंपादन आणि पुनर्वसनाचा नाही कोणताही खर्च. कोकणातील अतिवृष्टीमुळे होणाऱ्या नुकसानीला अटकाव. आंबा नुकसान भरपाई निधीची गाडी निघाली कोकणामध्ये. कोकणातील 4 जिल्ह्यांसाठी 209 कोटी निधी जाहीर करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना मिळणार तटपुंजी मदत. रायगडसाठी 20 कोटी रुपयांचा निधी. रेशन कार्डवरील नावाद्वारे कायदेशीर अधिकार सांगता येणार नाही. दिवाणी न्यायालयाचा महत्त्वाचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. फ्लॅटमध्ये बेकायदेशीर ताबा मिळवणाऱ्या व्यक्तीला आता दणका बसणार. टीईटी पेपर फुटला. आजची परीक्षा रद्द झालेली आहे. 1.5 कोटीला विकणार होते पेपर. 3 आरोपींना अटक करण्यात आली. दिल्लीमध्ये धागेदोरे. एल निनोच्या सावटामध्ये कापूस दराला नवे बळ मिळत आहे. जागतिक कापूस उत्पादन घटल्याचा अंदाज व्यक्त होतोय. कारण एल निनोच्या प्रभावामुळे जागतिक कापूस उत्पादनामध्ये घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. देशामध्ये पिछाडीवरती पडलेले कापूस लागवड तसेच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये टिकून असलेले दर यामुळे कापसाच्या दरात पुन्हा वाढ झालेली आहे. दर कोसळल्याने तमिळनाडूत आंबा उत्पादक संकटामध्ये सापडलेले आहे. किलोला दर 3 रुपये दर मिळतोय. तोडणी ठप्प झालेली आहे. 20 रुपये हमीभाव देण्याची मागणी केली जाते. त्रिपुराच्या अर्थकारणाला क्वीन पायनॅपलचा आधार मिळते. रोजगार निर्मितीबरोबरच राज्याच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा चालना मिळते. नीटनंतर आता टीईटीचा गोंधळ. परीक्षा स्थगित झालेली असून गुरुजींचाही पेपर फुटलेला आहे. प्रश्नपत्रिका 1.5 कोटींना विकण्यासाठी दिल्लीहून आलेल्या तिघांना भिवंडीमध्ये अटक करण्यात आली. राज्यामध्ये इतरत्र सुद्धा पेपर विकल्याचा संशय आहे. 6 लाख प्रशिक्षणार्थ्यांच्या मेहनतीवरती पाणी फिरले. पातूर तालुक्यामध्ये पावसाची दमदार एंट्री झालेली असून 2 तास मुसळधार पाऊस. आठवडी बाजार झाला जलमय. शहरासह ग्रामीण भागामध्ये जनजीवन विस्कळीत झालेले आहे. पावसामुळे दुथडी भरून वाहू लागली सुवर्णा नदी. टंचाईचे संकट सुरूच असून पावसाळा सुरू झालेला आहे. राज्यामध्ये टँकरची तहान सुद्धा कायम आहे. 25 जिल्ह्यातील 1327 गावे अजून सुद्धा टँकरवरती आहे. आठवडाभरामध्ये 252 टँकरची वाढ करण्यात आलेली आहे. अकोला जिल्ह्यामध्ये धोधो पाऊस. सखल भाग झाले जलमय. उड्डाण पुलावरती सुद्धा पाणी आले. वाहतुकीचा खोळंबा होतोय. महा ई सेवा केंद्र चालकांचा 1 जुलैपासून राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे. ई सेवा संघटनेचे नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. ऑरेंज बेल्टमध्ये झाडांवरती संत्रा टिकवण्याचे आव्हान येते. उष्णतेची लाट आणि पावसाचा खंड यामुळे फळ उत्पादकांची चिंता सुद्धा वाढलेली आहे. देऊळगाव कुनपाड शिवारामध्ये खरीप पेरण्यांना वेग आलेला असून सोयाबीनला पसंती मिळते. ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी केली जाते. देऊळगाव मही परिसरामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. मंजूर झालेला दुसरा हप्ता 4 महिन्यांपासून रखडलेला आहे. डोणगावातील घरकुल लाभार्थी आर्थिक अडचणीमध्ये सापडलेले आहे. पीएम आवास योजनेमध्ये निधी अडकलेला असून प्रशासकीय दिरंगाई होते. जियाच्या दरामध्ये सुधारणा. आवक मात्र घटलेली असून गत आठवड्याच्या तुलनेमध्ये 250 रुपयांची वाढ झालेली आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये 5 तालुक्यातील पाणी पातळी गेली सर्वाधिक खोलवरती. निष्कर्ष माढा, सांगोला, दक्षिण सोलापूर, करमाळा आणि मोहोळ तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे. दक्षिण मोहोळसह 5 तालुक्यांमध्ये पाणी पातळी खोल गेलेली असून विहिरींनी तड गाठलेला आहे. भूवैज्ञानिक निरीक्षण. माळशिरस, पंढरपूर आणि बार्शी तालुक्याची स्थिती तुलनेने बरी आहे. घरभाडं कमी आणि वीज बिल जास्त. स्मार्ट मीटरमुळे सोलापूरकर हैराण झालेले आहे. महावितरणाविरोधामध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय. तक्रारीची दाखलच घेतली जात नसल्याने ग्राहकांचा संताप व्यक्त होतोय. कांदा दरामध्ये सुधारणा झालेली असून सरासरी 3000 रुपयांचा टप्पा पार झालेला आहे. पिंपळगाव बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढलेली आहे. पुननखोरे परिसरामध्ये पेरण्यांना वेग आलेला असून मात्र दुबार पेरणीचे संकट आहे. खरीप हंगामातील कामांची लगबग सुरू झालेली असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा दरात सुधारणा दिसून येतोय. सरासरी 3000चा टप्पा पार झालेला आहे. नाशिक परिसरामध्ये नाफेडने बाजार समितीकडे पाठ फिरवली असली तरी येवला, लासलगाव, पिंपळगाव, बसवंत प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात सुधारणा होत असून सरासरी 2 ते 3000 रुपयांचा टप्पा गाठलेला आहे. इगतपुरी तालुक्यांमधील 130 गावे खरीप हंगामासाठी निश्चित करण्यात आलेली आहे. ग्रामीण भागात पारंपरिक अवजारांना मागणी वाढलेली असून पेरणीसाठी बैलजोडीचा आधार मिळतोय. सुरगाण्यामध्ये सफेद मुसळी लागवडीसाठी शेतकऱ्यांची लपत सुरू झालेली आहे. कमी क्षेत्रामध्ये अधिक परतावा मिळतोय. एल निनोचा इशारा देण्यात आलेला असून धरणातील पाणी जपून वापरण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. शेतीसाठीची आवर्तने बंद करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये तसेच जायकवाडीत आज घडीला केवळ 27% जलसाठा उपलब्ध आहे. 6 वर्षांपासून ठप्प. गट ई स्टॉल योजनेस 10 लाख निधी मिळणार. योजना समाज कल्याणकडे यंदा 2020-21च्या 32 जणांना देणार लोखंडी स्टॉल.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये काही भागात पेरण्या जोरामध्ये असून तर काही भागामध्ये खोळंबलेल्या आहे. मोठ्या पावसाची प्रतीक्षा असून फुलंब्री, वैजापूर, सोयगाव तालुक्यामध्ये शेतकरी चिंतेमध्ये सापडलेले आहे. ना कर्जमाफी मिळाली ना नवे पीक कर्ज मिळाले. शेतकरी अस्वस्थ असून शेतीचे कामे ठप्प झालेली आहे. प्रशासकीय दिरंगाईमुळे सिल्लोड तालुक्यामध्ये शासन योजनेचा बोजवारा उडालेला आहे. वैजापूर तालुक्यामध्ये तब्बल 2665 रेशन कार्ड अपात्र ठरत आहे. मिशन सुधार अंतर्गत तपासणी करण्यात आली. या सर्वांना आता पांढऱ्या शिधापत्रिका मिळणार. सरकारने शेतकऱ्यांना खोटा शब्द दिला, आता रस्त्यावरती उतरणार. रोहित पवार 29 जून रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये एल्गार अन्नदात्यांचा. PM स्वनिधी योजना 5174 पथविक्रेत्यांना 8 कोटी रुपयांचे खर्च वाटप करण्यात आले. हिंगोली जिल्ह्यातील हे चित्र असून डिजिटल व्यवहारात सुद्धा आघाडी. भोकरदन तालुक्यामध्ये शेतकऱ्यांशी ट्रॅक्टरसह टोकन यंत्राला सुद्धा पसंती मिळते. मुसळधार पावसाची हजेरी लागलेली असून दानापूर परिसरामध्ये वेळेवरती मजूर मिळत नसल्यामुळे बळीराजा चिंतेमध्ये सापडलेले आहे. शेतकऱ्यांना अजून सुद्धा पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा आहे. आतापर्यंत केवळ 67.6 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून जळकोट तालुक्यामध्ये सर्वाधिक पाऊस झालेला आहे. कुठे जोरदार तर कुठे कोरडा ढग. खरीप पेरणीसाठी बळीराजा चिंतेमध्ये सापडलेला आहे. पेरणीसाठी 100 मिलीमीटर पावसाची गरज आहे. 4 तालुक्यांमध्ये झाली आहे अत्यल्प नोंद. जून महिना संपत आला तरी पेरणीयोग्य पाऊस नाही. बळीराजा चिंताग्रस्त झालेला आहे. पाथरी तालुक्यातील ही स्थिती असून लागवड केलेले पीक जोपासणीसाठी तुषार सिंचनचा आधार घेतला जातोय. कृषी विभागाचा कारभार प्रभारीच्या खांद्यावरती असून राज्यामध्ये 8953 पदे रिक्त आहे. यंत्रणा कोलमडल्याने शेतकऱ्यांसह कर्मचारी त्रस्त झालेले आहे. पोखराच्या पुढाकारामधून शेतकऱ्यांना सिंचनाची सोय होते. पंप संचावरती 90 तर पाईप संचावरती 100% अनुदान मिळणार. पेरणीच्या तोंडावरती DAPसाठी तारांबळ उडते. बियाणे घ्याल तरच खत देण्याचा फतवा जारी करण्यात आलाय. कृषी विभागाने कृषी केंद्राची तपासणी करण्याची गरज आहे. पहिल्याच पावसामध्ये शेत खरडून गेले. पेरणी झालेले पीक मातीमोल झालेले आहे. 24 तासामध्ये यवतमाळ जिल्ह्यात 22 मिलीमीटर पावसाची झाली नोंद. शेकडो हेक्टरवरती दुबार पेरणी. वणीमध्ये 51,000 हेक्टरवरती पिकांची लागवड करण्यात आलेली आहे. कुठे बेसुमार तर कुठे पावसाची ओढ. जून महिन्यामध्ये केवळ 115.7 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. कोकणामधील आंबा काजू उत्पादकांसाठी 209 कोटी. दादा साईल 5 जिल्ह्यातील 1,34,000 शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा. चांदोली धरणामध्ये 11.20 TMC पाणी असून गतवर्षीपेक्षा पाणीसाठ्यामध्ये घट झालेली आहे. शिरोळा तालुक्यात पावसाची प्रतीक्षा असून 25,000 तलाव कोरडे पडलेले आहे. कापूस लागवडीचा टक्का देतोय उत्पादन घटण्याचे संकेत. 83% क्षेत्र लागवडीविना. यावल, जामनेर व भुसावळमध्ये अल्प पेरणी झालेली आहे. 3 तालुक्यांमध्ये अत्यल्प लागवड करण्यात आलेली आहे. भडगावात टँकरने पाणी आणून पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड आता सुरू असल्याचे चित्र दिसून येते. अनेक विहिरींनी गाठलाय तळ. कापूस पिकांची वाढ खुंटलेली असून खतांचा पहिला डोस सुद्धा रखडल्याने चिंता व्यक्त होते. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा नागरिकांच्या तहानेला महत्त्व दिले जाते. जलसाठ्यातील पाणी आरक्षित ठेवण्यात आलेले आहे. जून संपण्यात आला तरी सुद्धा पाणीसाठा वाढवण्याऐवजी घटतोच आहे. पाऊस न आल्यास गंभीर स्थिती निर्माण होणार. केळी, पपई उत्पादकांचे प्रश्न सोडविणार. नंदुरबारमधील बैठकीमध्ये मंत्री रक्षा खडसे यांच्याकडून माहिती देण्यात आली. 3 तालुक्यांमध्ये सर्वाधिक केळी व पपई उत्पादन घेतले जाते. NCMC कार्ड सक्तीचे करण्यात आलेले असून 1 ऑगस्टपासून बसमध्ये कार्ड नसल्यास लागणार पूर्ण भाडे. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना 21 कोटींची मदत जाहीर करण्यात आलेली आहे. मदतीचे आदेश निर्गमित करण्यात आलेले असून नैसर्गिक आपत्तीमध्ये 21,000 शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.